हाय, कसे आहात सर्वजण? मी प्रीती तुम्हा सर्वांसाठी आज मेदूवडा रेसिपी घेऊन आले आहे. तर या रेसिपीमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की तुमचा उडीद वडा फ्लफी आणि क्रिस्पी कसा बनेल. तर ह्या ट्रिक्स जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. 2 बाउल तुम्हाला उडीदाची डाळ स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची आहे. आणि ही उडीदाची डाळ 2-3 वेळा धुतल्यानंतर 3 तासासाठी तुम्हाला भिजवायला ठेवायची आहे. भिजल्यानंतर ही डाळ इतकी अशी जाड तुम्हाला दिसेल. याच्यातलं पाणी काढून तुम्हाला मिक्सरमध्ये 2 ते 3 बॅचमध्ये मस्त बारीक करून घ्यायची आहे. बारीक करून घेताना आपल्याला यामध्ये थोडंसंच पाणी टाकायचं. पाणी नाही टाकलं तरीही चालेल. जितकं पाणी कमी वापरताल तेवढं तुमचं तेल कमी लागणार, ऑइली कमी होणार तुमचे मेदू वडे. आणि ही जी पेस्ट आहे पूर्ण पेस्ट करून झाल्यानंतर तुम्हाला चेक करायचंय प्रॉपर बारीक झालंय की नाही. आणि एका साईडने फिरवत तुम्हाला फेटून घ्यायचंय. हे मस्त फेटून घेतल्याने आपलं बॅटर परफेक्ट बनतं. परफेक्ट बनलंय की नाही हे बघण्यासाठी पाण्यात वाटीमध्ये हे बॅटर टाकायचे आणि ते जर वरती तरंगलं तर तुमचं बॅटर परफेक्ट झालेलं आहे. यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि मिरची मी चिरून घेतली आहे. मी यामध्ये आता थोडी मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि किसलेलं खोबरं आणि मीठ यामध्ये टाकणार आहे. हे मस्त मिक्स करून घेऊन तेल गरम करून यामध्ये आता उडीद वडे आपल्याला टाकायचे आहेत. तर हाताला मस्त पाणी लावून घ्या आणि 1 ते 2 स्पून हातामध्ये हे बॅटर घेऊन त्याचा गोल गोळा करून त्यामध्ये तुमच्या एका बोटाने छेद करा आणि मग तेलामध्ये सोडून द्या. हाताला पाणी जर तुम्ही नाही लावलं तर हे इतकं इझिली तेलामध्ये तुमचे वडे पडणार नाहीत. तर हाताला आवश्यक पाणी लावा. आणि टिप हीच होती तुमच्यासाठी की हाताला पाणी लावूनच तुम्ही वडे सोडा. आणि त्यानंतर याला मस्त एका साईडनी फेटून घेऊन पाण्याच्या वाटीमध्ये तुम्ही बॅटर टाकून चेक करा की हे वरती तरंगतंय की नाही. जर वरती तरंगलं नाही तर तुमचं पीठ प्रॉपर बनलेलं नाहीये. आणि वरती तरंगलं तर तुमच्या उडीद वडे तळायला तुम्हाला तेल देखील कमी लागणार आणि हे क्रिस्पी आणि कुरकुरीत आणि फ्लफी असे होणार. आता बघू शकता तुम्ही तुमच्या उडीद वड्याला आकार जरी इतका चांगला नाही वाटला तर तळल्यावर मस्त याला फ्लफी आकार आलाय. तर हे मस्त साईडला काढून घेऊन मस्त सांबर बरोबर डीप करून तुम्ही हे खाऊ शकता. मला सांबर बरोबर सांबरमध्ये ॲड करूनच आवडतात म्हणून मी फक्त सांबर बनवले. तुम्ही हवं तर खोबऱ्याची चटणी याबरोबर बनवू शकता. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला तुम्ही कमेंटमध्ये कळवा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हे माझे जे उडीद वडे आहे हे कसे बनलेत हे मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की उडीद वडे मी आता मस्त डीप करायला ठेवले आहे. आणि मी स्पूनने आता तुम्हाला तोडून दाखवेल आणि हाताने देखील तोडून दाखवेल की उडीद वडे फ्लफी झालेत की नाही. तर बघा किती फ्लफी झालेत आपले उडीद वडे. हा तुम्ही बघू शकता आतमध्ये किती फ्लफी झालेत. हे हाताने तोडल्यावर तुम्हाला दिसतच असेल. असे मस्त क्रिस्पी आणि फ्लफी आपले उडीद वडे झालेले आहेत. तुम्ही हे घरी नक्कीच ट्राय करा. ही एकदम इझी बनणारी आणि एकदम टेस्टी अशी हेल्दी रेसिपी आहे. धन्यवाद.